नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, कायापालट झालेल्या पंच EVच्या नवीन आवृत्तीचं शुक्रवारी टाटा मोटर्सनं अनावरण केलं. ही नवीन प्रस्तुती म्हणजे सुरुवातीच्या श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचं खऱ्या अर्थानं लोकशाहीकरण होईल असा दावा कंपनीकडनं करण्यात आला आहे. देशातील इलेक्ट्रिक मोटारींच्या मागणीच्या जवळजवळ 2/3 म्हणजे सुमारे 65% मागणी ही सुरुवातीच्या श्रेणीतील म्हणजेच एंट्री लेवल वाहनांची असल्याकडे कंपनीनं लक्ष वेधलं. 2025 कॅलेंडर वर्षामध्ये भारतातील एकूण 1,76,000 इलेक्ट्रिक मोटारींच्या विक्रीपैकी 40% विक्री टाटा मोटर्सनं साध्य केली आहे. ही वाहनं सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आणून त्यांच्या वापराचा प्रसार करण्यामध्ये पंच इलेक्ट्रिक व्हेकल ही महत्त्वाची भूमिका बजावेल अशी कंपनीला आशा आहे. देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना मुख्य प्रवाहात आणण्याचं खरं आव्हान आपल्यापुढे आहे. या पार्श्वभूमीवरती इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रगती आणि उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये पंच EV महत्त्वाची चालना ठरेल असा विश्वास टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO शैलेश चंद्रा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तर मग यामध्ये आता मुंबईतील शोरूममध्ये 9,69,000 एवढी या सुरुवातीच्या किमतीसह उपलब्ध पंच ही पर्यायी वित्तपुरवठा पर्यायसुद्धा तुम्हाला मिळवून देऊ शकेल, ज्यामध्ये सुरुवातीची किंमत केवळ 6,49,000 रुपये भरून प्रति किलोमीटर 2.60 रुपये बॅटरी EMI भरून मोटारीची मालकी तुम्हाला मिळवता येईल. इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी ही खूप महाग असते. वाहनाच्या जवळपास 30 ते 40% किंमत केवळ बॅटरीची असते. बॅटरी EMI मध्ये खरेदीदार हा बॅटरीसाठी किंमत न मोजता दरमहा वाहन किती चालवतो तितकाच हप्ता चुकता करतो. पंच EVच्या बाबतीमध्ये दरमहा 1,000 किलोमीटरसाठी 2,600 रुपये इतका हप्ता ठरलेल्या मुदतीसाठी 3 ते 5 वर्ष खरेदीदाराला भरावा लागेल. नवीन पंच इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये 40 किलोवॅट प्रति तासाचा मोठा LFP प्रीमियम सेल बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्याद्वारे एका चार्जमध्ये बॅटरी 355 किलोमीटरच्या आसपास प्रवास करू शकते. शिवाय ही बॅटरी फक्त 26 मिनिटांमध्ये 20% ते अगदी 80% फास्ट चार्ज होऊ शकते आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार अमर्यादित किलोमीटरसाठी म्हणजेच लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी यामध्ये देण्यात आली. चंद्रा पुढे म्हणाले की पंच EV ही एंट्री सेगमेंटमधील पहिली कार असेल जी 40 kWh बॅटरीसह 350 किलोमीटरची रिअल वर्ल्ड रेंज देईल. या प्रकारच्या फुटप्रिंटमध्ये साधारणपणे 40 kWh बॅटरी प्रदान केली जाऊ शकत नाही, परंतु शुद्ध EV आर्किटेक्चरमुळे आम्हाला ते शक्य झालं आहे. किंमत, श्रेणी आणि लोकांच्या अपेक्षा असलेल्या वैशिष्ट्यांच्या ऑप्टिमायझेशनचं संतुलन कसं साधता येईल यावरती आमचा कायमच भर राहिला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जी नवीन टाटा पंच EV लॉन्च झालेली आहे तर त्याच्या संदर्भातल्या डिटेल्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.